मी आहे सोनम. तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप सुंदर गोष्ट. तिचे नाव आहे मॉन्टीच्या घरी आले नवीन बाळ. मॉन्टी हा शाळेत जाणारा एक हुशार, छान छोटा मुलगा असतो. घरात सर्वजण त्याचे खूप लाड करत असतात. तो सर्वांचा लाडका असतो. त्याची सर्वजण काळजी घेतात. रोज त्याला त्याचा आवडीचा खाऊ मिळत असतो, खेळणी मिळत असतात, त्याला फिरायला नेत असतात आणि मॉन्टी खूप खुश असतो. आणि काही दिवसातच त्यांच्या घरी एक गोड छोटे बाळ येते. म्हणजे मॉन्टीला भाऊ मिळतो. त्याच्या आईच्या मांडीवर ते गोंडस बाळ पाहून मॉन्टी खूप खुश होतो. खूप आनंदात असतो. तो म्हणतो, "आई, हे बाळ किती छान आहे गं. एकदम बाहुलीसारखं दिसतंय आणि डोळे पण किती छान आहेत. हात पण किती छोटे-छोटे आहेत. खूप छान आहे बाळ हे." आणि त्याला ते बाळ घरी आल्यामुळे तो सर्वांना आनंदाने सांगत असतो, की आमच्या घरी छोटं बाळ आलं आहे. आणि आता हळू-हळू नातेवाईक पण बाळाला पाहायला येतात. शेजारचे लोकही येतात आणि सर्वच जण त्या बाळाचे खूप कौतुक करतात, लाड करतात. घरातील सर्वच जण त्या छोट्या बाळाला सांभाळण्यामध्ये, खेळण्यामध्ये मग्न असतात. मॉन्टे एक दिवशी शाळेतून घरी येतो. घरी आल्यावर शाळेतल्या गमती-जमती तो रोज मम्मीला म्हणजे त्याच्या आईला सांगत असतो. आणि आजही तो सांगत असतो तेवढ्यात त्याची आई म्हणते, "श्श, आवाज करू नको, बाळ झोपले आहे. तू हातपाय तोंड धुऊ आणि जेवण कर आणि तुझा अभ्यास करून घे." तो काही न बोलता आईचेच सर्व ऐकतो. पण मनातून नाराज असतो आणि उदासी असतो. आपली आई सारखी बाळाकडेच लक्ष देते, त्याचीच काळजी घेते आणि पप्पा पण बाहेरून आल्यावर पण बाळाचीच काळजी घेतात, लाड करतात, त्यालाच घेऊन बसतात. माझे कोणीच लाड करत नाही. मी कुणालाच आवडत नाहीये का आता? असं त्याच्या मनामध्ये येतं. मॉन्टी उदास होऊन बाहेर जाऊन बसतो. सर्व मित्र त्याला खेळायला बोलवतात. पण तो नाही जात. मग त्याचे मित्र त्याला विचारतात, "अरे, काय रे झालंय? आज का नाही खेळत आहेस तू? चल ना आपण खेळूया." मॉन्टी बोलतो, "नाही, मला नाही खेळायचे. तुम्ही खेळा जाऊन. तुम्ही सर्वजण खेळा, मला नाही खेळायचे." मग टीना म्हणते, "पण तू उदास का आहेस? तुमच्या घरी तर किती छान गोंडस बाळ आहे. किती गोड दिसतं ते." मॉन्टी बोलतो, "हो, माहीत आहे. आमच्या घरी छोटे बाळ आले आहे आणि आता सर्वजण त्याचेच लाड करतात. त्याचीच काळजी घेतात. माझे माझे कोणीही लाड करत नाही. फक्त बाळाचेच लाड करतात आणि मला नाही आवडत आता ते बाळ. माझ्यासाठी कुणाकडे वेळ नाहीये." आता मॉन्टीच्या डोळ्यात पाणी असते. तो रडणार असतो तेवढ्यात सर्वजण त्याच्याजवळ येतात. "अरे, असं रडू नकोस." आणि तेवढ्यात त्याची गावाकडची आजी तिकडे येते आणि मॉन्टी तिला पाहतो आणि खूप खुश होतो. ती म्हणते, "अरे, हे काय? तुम्ही सर्वजण खेळायचं सोडून इथे का बसलेत?" मॉन्टी आजीला मिठी मारतो. म्हणतो, "आजी, आजी तू आलीस? किती छान झालं आजी. आता तू कुठेच जायचं नाही. मी तुला कुठेही जायला देणार नाही. आणि आजोबा कुठे आहेत गं?" आजी म्हणते, "आजोबा पण आलेत. ते मंदिरमध्ये आहेत. आणि हो, आम्ही तुझ्यासाठीच तर आलोय. आम्ही तुला सोडून कुठे नाही जाणार." "पण पण हे काय? तू उदास का आहेस? काय झालं? तू खेळत का नाहीये? तुमच्या घरी तर किती छान छोटे बाळ आलं आहे. तुझा छोटा भाऊ. खेळतोस की नाही त्याच्याबरोबर?" मॉन्टी बोलतो, "आजी, आजी तुला माहिती आहे का? आता माझे कोणीच लाड करत नाही. सर्वजण त्या बाळाचेच लाड करतात. त्यालाच उचलून घेतात. त्याची काळजी घेतात. त्याच्याशीच बोलत असतात. माझ्यासाठी
कुणालाच वेळ नाहीये. सगळे नातेवाईक आले ना, ते पण त्या बाळाकडेच जातात, त्याचेच लाड करतात. माझे कुणीच लाड करत नाही गं आजी. आजी प्रेमाने त्याला जवळ घेते, म्हणते, "अरे, तू असा एवढा शहाणा मुलगा आणि असा काय रडतोयस? तू तर सर्वांचा लाडका आहेस त्या बाळाच्या पण आधी आणि आम्ही सुद्धा तुझ्यासाठीच आलोय ना." मग मॉन्टी म्हणतो, "पण ते सर्वजण कामात असतात. माझ्याशी कुणीच बोलत नाही. माझ्यासाठी खरंच त्यांना वेळ नाहीये. खरंच आजी, माझ्यासाठी त्यांना वेळच नाहीये." आजी म्हणते, "आता मी आले आहे ना, आता बघ सर्वांना रागवणार आहे आणि ते सर्वजण तुझ्याकडे लक्ष देतील, तुझेही लाड करतील. बरं मला एक गोष्ट सांग बरं, ते बाळ कसं आहे? तुझ्यासारखं चालतं का?" तो म्हणतो, "नाही आजी." "पळतो?" "अहं." "अगं आजी तो उठत पण नाही आणि बोलत पण नाही. त्याला दात पण नाहीयेत, केस पण नाहीयेत आणि सर्वजण हसतात." आजी म्हणते, "मग तुला भूक लागली की तू काय करतोस? सांगतोस की नाही भूक लागली म्हणून? कुठे लागलं, दुखलं तर सांगू शकतोस. मित्रांबरोबर खेळू शकतोस. तुझे हे मित्र आहेत किती जण. बाळाला तर बोलायला पण येत नाही. तो सांगू पण शकत नाही. त्याला काय दुखतं आहे, भूक लागली आहे, काहीच नाही सांगता येत ना त्याला. म्हणून त्याची काळजी घेणं जरुरी आहे ना. आणि तुला माहिती आहे ना, तू पण छोटा बाळ होतास. तेव्हा तुझी पण काळजी घेतली, तेव्हा तू मोठा झालास. आणि तू तर समजूतदार आहेस ना. त्या बाळाची काळजी तर तू पण घ्यायचीस. कारण तो तुझा भाऊ आहे ना आणि मोठा झाला की तुझ्याबरोबरच येणार आहे खेळायला. मग तर खूप मजा येणार आहे. तुझा हात पकडून तो चालणार आहे. तू जसं शिकवणार तसं तो शिकणार आहे, ऐकणार आहे तुझं. तू त्याचा दादा असणार आहेस आणि तू सांगणार ते सर्व ऐकणार तो. मॉन्टी सर्व लक्ष देऊन ऐकत असतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असतात. आणि तेवढ्यात टीना बोलते, "हो, आमच्या घरी सुद्धा छोटं बाळ आहे आणि मी पण त्याची काळजी घेते, कारण तो खूप छोटा आहे." आता मात्र आजीचे बोलणे मॉन्टीला पटले. तो म्हणतो, "खरंच गं आजी, तू बोलतेस ते बरोबर आहे. छोट्या बाळाची काळजी घ्यायलाच हवी. आता मला राग नाही येणार आणि हो, मी त्याचा मोठा भाऊ आहे. सगळ्यांप्रमाणेच मी सुद्धा त्याची काळजी घेणार." आजी सर्वांना खाऊ आणून देते. मॉन्टी घरी येतो आणि आज खूप प्रेमाने त्या बाळाकडे पाहतो आणि आपला हात त्या बाळाजवळ देतो. ते छोटे बाळ मॉन्टीचं बोट पकडून ठेवते आणि खूप छान हसतं. माझा छोटा भाऊ किती छान आहे. त्याने माझं बोट पकडून ठेवलं आहे आणि म्हणतोय माझ्याबरोबर खेळायला ये म्हणून. आणि तो म्हणतोय मला पण खेळायचं आहे. आणि खरंच बाळ खूप गोड हसतं आणि मॉन्टीचा राग कुठच्या कुठे निघून जातो. सर्व काही छान होते. मॉन्टीची आजी त्याच्या मॉन्टीच्या आई-वडिलांना समजून सांगते, की काम कितीही असले तरीसुद्धा तुम्ही मॉन्टीसाठी वेळ काढायला हवा. त्याच्याकडे पण लक्ष द्यायला हवे. त्याचे पण लाड करा. त्याला एकटे वाटणार नाही, तो उदास होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. आणि मग सर्वजण आजी-आजोबा जसं सांगतात तसं ऐकतात. आता मॉन्टी कोणतीही तक्रार करत नाही. मॉन्टी खूप आनंदी असतो. कारण आता सर्वजण त्याचे सुद्धा लाड करतात, त्याची पण काळजी घेतात. आणि हे त्यालाही समजते की ते छोटे बाळ आहे, त्याची काळजी जास्त घ्यायला हवी आणि तो कधीच उदास होत नाही. तुम्हाला सर्वांना ही गोष्ट कशी वाटली? आम्हाला नक्की सांगा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट्स पण करा, शेअर पण करा. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीमध्ये.